दरम्यान पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भाजप आमदाराच्या सहाय्यकाच्या पत्नी तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्यानंतर भाजप महिला आघाडीकडून रुग्णालयावर आंदोलन आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकवर तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णीने पक्षांचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। गर्भवतीचा मृत्यू दुर्दैवी असला तरी घटनांची शहानिशा न करता केलेली तोडफोड अयोग्य आहे। वैद्यकीय सल्ले डावलून कुटुंबियांनी धोकादायक निर्माण घेतल्याचा आरोप देखील केलाय। तर अशा हिंसक वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागळते। आंदोलन करणे योग्य असले तरी त्याची सभ्य पद्धत असावी असं देखील कुलकर्णींनी नमूद केलंय। तर अशा प्रकारच्या मेधा कुलकर्णीचं यांचं पत्र कोणतंही पत्र आपल्याकडे आलं नसल्याचं भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितलंय। तर अशी प्रतिक्रिया समाजातून येणं स्वाभाविक आहे असं म्हणत घाटेंनी आंदोलनाचा बचाव केलाय। कार्यकर्ता म्हणून त्या महिलांची बाजू योग्यच आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या हॉस्पिटल प्रशासनाविरोधात अनेक आंदोलनं अनेक पक्षांनी केली आणि यातच आंदोलन होतं ते भाजप महिला कार्यकर्त्यांचं। भाजप महिला आघाडीकडून जे डॉक्टर घैसास आहेत ज्यांचं नाव या सगळ्या प्रकरणात आलेलं आहे, त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिक म्हणजे जो खाजगी दवाखाना आहे डॉक्टर घैसास कुटुंबियांचा, त्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती। आणि त्यानंतर मात्र ज्या खासदार आहेत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी या भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या विरोधातच शहराध्यक्ष धीरज घाटे यांना एक पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी जो रुग्णालय फोडलं भाजप महिला कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत। सर, जो दीनानाथ रुग्णालय मंगेशकरमध्ये प्रकार झाला तो प्रकार दुर्दैवीच आहे, पण त्यानंतर अनेक आंदोलनं झाली, त्यापैकी एक आंदोलन म्हणजे भाजपचं होतं, महिला आघाडीचं। त्यावेळेस डॉक्टर घैसास यांचं जे खाजगी रुग्णालय ते फोडण्यात आलं, यावर आता पत्र लिहित मेधा कुलकर्णींनीच नाराजी व्यक्त केली आहे। नाही, पण मुळात असं काही पत्र त्यांनी प्रत्यक्ष माझ्याकडे दिलेलं नाहीये। या संदर्भात आज माध्यमांच्या प्रतिनिधींकडून असं कळतंय की त्यांनी असं काही पत्र दिलं आहे। या संदर्भात त्यांचं आणि माझं प्रत्यक्ष या विषयावरती काही बोलणं झालेलं नाहीये, त्यामुळं असं कोणतं पत्र मिळालेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये, त्यामुळे त्या पत्रावरती मी आता काही बोलणं हे उचित राहणार नाही। पण जे मेधा कुलकर्णींचं पत्र व्हायरल होते ते त्यांनी सोशल मीडियावरती देखील टाकलं आहे की असा प्रकार होणं गंभीर आहे, डॉक्टर घैसास यांचं हॉस्पिटल फोडणं गंभीर आहे। त्या महिलांना तुमचं काही बोलणं झाले, ज्या महिलांवरती गुन्हा देखील आता अलंकार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय? हे एक लक्षात घ्या, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी स्वतः दीनानाथ मंगेशकरच्या प्रशासनाशी या विषयामध्ये बोललो। त्यांनी त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडली, परंतु त्या दिवशी जी दुर्दैवी घटना घडली, समाज मनावरती त्या दिवशी या दुर्घटनेचा एक परिणाम म्हणा किंवा यावरती स्वाभाविक प्रतिक्रिया येणं हे निश्चित मला असं वाटतं की येणं स्वाभाविक होतं। आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या दिवशी महिला मोर्चाने केलेलं आंदोलन असेल। शेवटी आपण जनमानसामध्ये काम करत असताना अशा देणं, आंदोलन करणं हे कार्यकर्ता म्हणून त्यांची बाजू जर आपण विचार केली तर मला असं वाटतं की ते योग्य आहे। परंतु ह्या सगळ्या विषयावरती आज या पत्राच्या माध्यमातून खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी जे म्हटलं आहे ते मला असं वाटतं की पार्टी म्हणून माध्यमांच्या कडनं हे कळणं याच्यापेक्षा 4 पदाधिकारी नेते एकत्र बसून या विषयावरती चर्चा करणं हे योग्य होतं। आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयावरती त्याच दिवशी प्रतिक्रिया दिली होती आणि अत्यंत योग्य प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती। त्यामुळे आता ते सगळं घडल्यानंतर पुन्हा 4 दिवसांनी या विषयावरती काही चर्चा करणं हे मला असं वाटतं की योग्य नाहीये। बरं, या प्रकरणी काही मेधा कुलकर्णीचं आणि तुमच्या फोनवरून किंवा प्रत्यक्षात भेटून काही बोलणं झालं, त्यांनी तुमच्यासमोर काही नाराजी व्यक्त केली? नाही, असं या संदर्भात कोणतीही नाराजी किंवा काही बोलणं आमचं झालेलं नाहीये। आणि मी म्हणलं तसं हे आता 4-5 दिवस उलटून गेलेले, हे आंदोलन घडलं असं की त्या दिवशी महिला मोर्चाने आंदोलन केलं, अन्य सुद्धा अनेक संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। उद्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने या विषयावरती काही बोललं नसतं तरी माध्यमांनी प्रश्न केला असता की एवढं सगळं घडत असताना भाजपाचा महिला मोर्चा काही झोपलाय का किंवा कुठे आहे, भारतीय जनता पार्टी कुठे आहे? त्यामुळं हे सगळं घडणं स्वाभाविक होतं। याच्यावरती प्रतिक्रिया अनेक जणांनी दिलेल्या आहेत, त्यात एक महिला मोर्चा आहे।
एक शेवटचा प्रश्न, डॉक्टर घैसास यांचा ती घटना जी होती ती दुर्दैवी होती, उद्रेक खरं तर निश्चित होता, पण जे हॉस्पिटल फोडलं महिला कार्यकर्त्यांनी ते ऍक्च्युली डॉक्टर घैसास यांच्या आईचं, वडिलांचं आणि भावाचं होतं. डॉक्टर सुश्रुत घैसास तिथं जात नाहीयेत. मग बरं. त्यावरती काही तुम्ही घेतलंय का? कारण त्यांच्याशी बोललायत का? कारण ज्या आई होत्या डॉक्टर घैसास त्या म्हटल्या की त्या इथे येतच नाहीत, तरी देखील आमचं कार्यालय फोडलं, हे दुर्दैवी आहे, हा आमच्यावर अन्याय आहे. नाही, हे बरोबर आहे. अनेक जणांनी हा विषय पुढे आणला की त्यांच्या मुलाचं आणि त्या हॉस्पिटलचा तिथं काही संबंध नाहीये. परंतु मी म्हणलं तसं त्या दिवशी इतक्या ठिकाणी आंदोलन या विषयात चालू होते. दीनानाथला आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी गेल्या, पोलिसांनी त्या ठिकाणी मज्जाव केला आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या घटना घडल्यात. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी या विषयामध्ये चर्चा करू आणि योग्य ते त्यांच्याशी आम्ही या चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडू. यावरती चर्चा करू. धीरज घाटे आपल्यासोबत होते, भाजपचे शहराध्यक्ष आहेत. मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत, त्यांनी एक पत्र लिहित नाराजी जी आहे ती भाजप महिला मोर्चा कार्यकर्त्यावर व्यक्त केली होती की हॉस्पिटल फोडणं योग्य नाही. या पत्रानंतर धीरज घाटेंचं म्हणणं असं आहे की पक्षीय पातळीवरती ही चर्चा झाली असती, पण आतापर्यंत कुठलंही पत्र मेधा कुलकर्णीचं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकाकडून दाखल. भरती होण्यापूर्वी 10 लाख मागितल्याचा निष्कर्ष. दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरण पुणे पोलिसांनी तपासले. रुग्णालयातील सीसीटीव्ही 5.5 तास गर्भवती महिला रुग्णालयात बसून असल्याचं आलं समोर. दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट. तर थोड्याच वेळात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चाकणकर घेणार भेट. खासदार मेधा कुलकर्णींचं महिला आघाडी विरोधात पत्र. डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकमध्ये झालेली तोडफोड अशोभनीय. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहित नाराजी व्यक्त. अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली आहे. अंधभक्तीची नशा उतरल्यावर भारतातही स्फोट होणार. खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला. भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा प्रश्न लावून धरल्याने धमकी दिल्याचा आरोप. पोलीस स्टेशनमध्ये करणार तक्रार. उपचाराविना घरी पाठवल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. रायगडमधील माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात पडझड. अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा परिणाम. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान.